नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये एक गोष्ट हमखास बनते आणि ती म्हणजे कैरीचं लोणचं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या आईच्या हातचं पारंपरिक कैरीचं लोणचं. ही रेसिपी अनेक वर्षापासून आमच्या घरात बनली जाते. या लोणच्याची चव इतकी छान लागते की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. तर चला पाहूया संपूर्ण रेसिपी. सर्वप्रथम आपण घेतल्या आहेत ताज्या कैऱ्या. या कैऱ्या आमच्या झाडाच्याच आहेत. घरच्या झाडावरील कैऱ्यापासून बनवलेलं लोणचं चवीला खूपच वेगळं लागतं. लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, मोहरी, मेथीदाणे, धने, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, गूळ आणि तेल. अगदी साध्या साहित्यामध्ये आपण खूप चविष्ट लोणचं बनवणार आहोत. सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. फोडी खूप मोठ्या किंवा खूप छोट्या नसाव्यात. अशा आकाराच्या फोडी लोणच्यासाठी उत्तम असतात. सगळ्या कैऱ्या कापून झाल्यानंतर त्या एकदम स्वच्छ कापडावर पसरून ठेवा. साधारण 15 ते 20 मिनिटं त्या सुकू द्या. फोडणीमध्ये अतिरिक्त ओलावा निघाला की लोणचं जास्त दिवस टिकतं. तर आता आपल्याला छानपैकी असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता आपण लोणच्याचा खास मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरमध्ये मोहरी, मेथीदाणे, धने आणि थोडीशी जिरे टाका. हा मसाला खूप बारीक वाटायचा नाही आहे, जाडसर वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे लोणच्याचं एक छान टेक्स्चर येतं. आता कढई गरम करा. मसाला हलका भाजून घ्या, जास्त भाजू नका, नाहीतर चव बदलू शकते. फक्त हलका सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे. आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण घाला. लसूण हलका लालसर आणि खमंग होईपर्यंत परतून घ्या. या लसणामुळे लोणच्याचा अप्रतिम चव येतो. फोडणी तयार झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता एका मोठ्या पातेल्यात किंवा परातीत आपण सुकून घेतलेल्या कैरीची फोडी घालूया. त्यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घाला. लोणच्यामध्ये मीठ योग्य प्रमाणात असणं खूप महत्त्वाचं असतं. आता हळद घाला. हळदीमुळे रंग सुंदर येतो आणि लोणचं टिकून राहण्यासाठी मदत होतं. यानंतर लाल तिखट घाला. तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण थोडंसं गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यामुळे लोणच्याला हलकीशी गोड चव येते आणि आंबट. सगळं साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता आपण तयार करून ठेवलेलं आणि थंड झालेलं लसणाची फोडणी व मिश्रणावर ओतूया. तेल प्रत्येक फोडीवर व्यवस्थित लागलं अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्या. लोणच्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरडे भांडे वापरा. काचेची भरणी असेल तर अजून चांगलं. लोणचं भरताना भरणीमध्ये पाण्याचाही थेंब जाऊ देऊ नका. आमच्या घरी हे लोणचं दरवर्षी बनलं जातं. उन्हाळा सुरू झाला की आई सर्वप्रथम कैरीचंच लोणचं तयार करते. हे लोणचं साधारण वर्षभर चांगलं टिकतं. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं असतं. तेलामुळे लोणचं टिकून राहण्यास मदत होते आणि चवही अधिक छान लागते. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकतात. तसेच गूळ कमी जास्त करून आंबट गोड चव आपल्या आवडीनुसार बदलू शकतात. हे लोणचं पोळी, भाकर, पराठी, थेपला, खिचडी, वरण, भात अशा कोणत्याही पदार्थासोबत खूप छान लागतं. अगदी प्रवासात डब्यात यासाठीही हे लोणचं उत्तम पर्याय आहे. लोणचं बनवल्यानंतर 2 ते 3 दिवस झाकून ठेवा आणि रोज एकदा स्वच्छ चमच्याने हलवून घ्या. त्यामुळे मसाला सर्व फोडीमध्ये छान मुरतो आणि लोणच्याची चवही अजून वाढते. पहा मंडळी, अगदी कमी साहित्यामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे आईच्या हातचं लोणचं तयार झालेलं आहे. एकदा नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही ही आईच्या हातची पारंपरिक लोणच्याची रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला ही कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं आणि बाजारात मिळणारं लोणचं यामध्ये खूप फरक असतो. घरच्या लोणच्यामध्ये आपण शुद्ध साहित्य वापरतो आणि आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ आणि मसाले घालू शकतो. पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबा उन्हाळा सुरू झाला की वर्षभरासाठी लोणच्याची पापड, कुरवड्या आणि इतर साठवणीचे पदार्थ बनवायचे. आजही अनेक घरामध्ये ही परंपरा जपली जाते. लोणच्याची खरी चव दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून यायला सुरुवात होते. जसा जसा मसाला कैरीच्या फोडीमध्ये मुरत जातो तशी तशी चव आणखीन छान लागते. जर तुम्ही हे पहिल्यांदाच लोणचं बनवत असाल तर सुरुवातीला कमी प्रमाणात बनवा. एकदा प्रमाण समजलं की नंतर जास्त प्रमाणही सहज बनून जातं. आमच्या घरात जेव्हा हे लोणचं तेव्हा त्याचा खमंग सुगंध संपूर्ण घरभर पसरतो. लोणचं तयार झाल्यावर घरातील प्रत्येकजण लगेच चाखून बघतो. कैरी निवडताना ती घट्ट आणि ताजी असावी. खूप पिकलेली किंवा मऊ कैऱ्या लोणच्यासाठी वापरू नयेत.
तुम्ही ही आईच्या हातची पारंपरिक लोणच्याची रेसिपी नक्की करून पहा व तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.